ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर मागच्या क्लासमध्ये आपण 13वा अध्याय सुरू केला होता आणि मध्ये बरेच जरा 20-25 दिवसाची गॅप पडली. ते मागचं पाठ काय पुढचं पाठ मागचं सपाट असं म्हणतं, असं नको व्हायला. तर आपण 13वा अध्याय बघितला होता आणि या 13व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की आपण दुसऱ्या षटकात म्हणजे आपण गीतेचे जर 3 वेगवेगळे भाग केले, आपण बघितलंय, मी जस्ट शॉर्टमध्ये सांगतो की गीतेचे 3 जर आपण भाग केले तर त्यामध्ये पहिला जो भाग आहे त्यामध्ये भगवंतांनी जीवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. पहिला अध्याय ते 6व्या अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ईश्वराचं स्वरूप सांगितलेलं आहे की ईश्वर कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याबद्दल चर्चा झालेली आहे. आता ह्या 7व्यापासनं तर 12व्यापर्यंत झालं ते, आणि 13 ते 18 हा तिसरा जो षटक आहे यामध्ये जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य दाखवलं आहे. म्हणजे आपण जो जीव आहे आणि हे ईश्वर जो आहे हे दोघंही चैतन्य स्वरूपाने कसे एक आहेत त्याबद्दल आहे विस्तृत वर्णन आपण या 13व्या अध्यायापासून सुरू करणार आहेत. वेगवेगळ्या वेळेस ते भगवान सांगतील. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की पहिला आपण ऑलरेडी जीवाचं स्वरूप बघितलेलं आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे ते पण बघितलेलं आहे, आणि आता हा जो भेद आपण बघतो जीव आणि ईश्वरामध्ये तो भेद नसून तो फक्त वरवरचा भेद आहे, सुपरफिशियल भेद आहे. पण स्वरूपतः आपलं स्वरूप जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे हे आता इथे सांगायचा प्रयत्न करतात. आता होतं कसं की या सगळ्या ह्या मायाच्या राज्यामध्ये म्हणा किंवा ह्याला सुपर इम्पोजिशन म्हणा किंवा अध्यारोप म्हणा, आपण वेगवेगळी त्याला भाषा वापरू शकतो. तर यामुळे काय होतं की आपण बरेच वेळा आपण चैतन्य आहोत किंवा आपण तेच ईश्वर स्वरूप आपल्यामध्ये आहे हे आपण विसरून जातो, आणि त्याचा विसर पडल्यामुळे आपण स्वतःला मर्त्य मानतो किंवा मरणशील, मरणधर्म असं आपण स्वतःला मानतो. आणि त्यासाठीच म्हणून भगवंत आता पुन्हा आपल्याला सांगतायत. आता इथे लक्षात ठेवायला पाहिजे, याचा आपण मागे उल्लेख केला होता की शास्त्र काही तुम्हाला वेगळं सांगत नाही. शास्त्र प्रत्येक ठिकाणी म्हणतं की तुम्हीच ब्रह्म आहात, तुम्हीच ईश्वर आहात. पण ते विसरल्यामुळे किंवा त्या मायेच्या सान्निध्यामध्ये आल्यामुळे आपण ते इक्वेशन विसरलो आहे. म्हणजे म्हणतो आपण बघितलं ना की जेव्हा दोन्हीही समीकरणाच्या दोन्हीही बाजू समान असतील तेव्हा आपल्याला काही एक्सप्लेन करायची आवश्यकता राहत नाही. म्हणजे 8 इज इक्वल टू 8 हे माहीत आहे सगळ्यांना. हां. किंवा 8 इज इक्वल टू 9 हे चुकीचं आहे, हे असत्य आहे. हे पण आपल्याला एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही, कोणीही सांगेल की हे चुकीचं आहे. पण जेव्हा दोन्हीही बाजू दिसतात वेगवेगळ्या पण दोन्हीही समान आहेत, म्हणजे 4 + 3 इज इक्वल टू 9 - 2 असं जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात की 4 दिसत आहेत इकडे, 2 दिसत आहेत इकडे, 9 दिसतोय, पुन्हा मायनस दिसतोय इकडे, प्लस दिसतोय. इथे आपण कन्फ्युज होऊन जातो. हीच आहे माया. या सगळ्या याच्यामध्ये आपण कन्फ्यूज झाल्यामुळे आपण म्हणतो की मी हे परब्रह्म नाही आहे, मी चैतन्य स्वरूप नाही आहे, मी शरीर आहे, असं आपण मानायला सुरुवात करतो. मी वेगळा आणि चैतन्य स्वरूप भगवान वेगळे, हा आपला मनाचा पूर्ण पक्का विचार झालेला असतो. पण जेव्हा हे शास्त्र तुम्हाला उलगडून सांगतं, जेव्हा शास्त्र किंवा भगवान आपल्याला उलगडून सांगतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की 4 + 3 इज इक्वल टू 7 आणि 9 - 2 इज इक्वल टू ऑल्सो 7. फक्त ते ॲपरंटली दिसायला फक्त आपल्याला वेगवेगळं वाटतायत, पण आहे एक. तेच आता इथे भगवान आपल्याला इथे सांगतील. म्हणून आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं होतं, पहिल्या श्लोकामध्ये बघितलं होतं आपण, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे अर्जुना, या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते व याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक म्हणतात. याबद्दल आपण मागच्या क्लासमध्ये विस्तृत चर्चा केली होती की जे काही म्हणून दिसणार आहे, जे काही म्हणून नजरेला पडणार आहे त्याला क्षेत्र म्हटलं जातं. क्षेत्र म्हणजे त्याला म्हणतात ना शेती, याचा शंकराचार्यांनी अर्थ केलेला आहे.
की शेतीमध्ये जर तुम्हाला काही पिकवायचं असेल तर ते बी तुम्हाला त्या जमिनीत टाकायला पाहिजे, त्याला पाणी फुलं सगळं पाणी खत द्यायला पाहिजे, त्या जमिनीत ते बी फुटायला पाहिजे आणि त्यातनं ते पूर्ण काय म्हणतात त्याला झाड बाहेर शकतं. तर हे माध्यम आहे. तसंच आपण पाप पुण्याचा सगळा संचय घेऊन आलेलो आहे आणि ह्या शरीराचं हे माध्यम आहे. या शरीराच्या माध्यमातनं ह्या शेती आपण पिकवणार आहोत आपल्यामध्ये. त्याला शंकराचार्यांनी म्हणताय क्षेत्रवत, की जशी शेती आपण करतो ते फक्त माध्यम आहे. तुम्ही जर हे बी काय म्हणतात त्याला तुम्ही एखाद्या चांगल्या सुरक्षित ठिकाणी ठेवलं किंवा बँकेच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर तिथे काही तुम्हाला झाड येणार नाही. त्याला त्या माध्यमा थ्रूच जावं लागणार आहे. तर शरीर हे आहे, हे माध्यम म्हणजे हे जे काही दिसणार आहे आपल्या शरीर आपल्याला दिसतं, मन दिसतं, बुद्धी दिसतं किंवा हे जगत दिसतं, हे जे काही जग दिसतं आपल्याला, जे काही दिसतं दृश्य जे काही आहे ते सगळं या क्षेत्रामध्ये येते. हे इथे भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं की जे काही आपण बघतो इदम शरीरम. आता शरीर फक्त इथे त्यांनी एक ऑब्जेक्ट म्हणून घेतला, फक्त शरीर. पण शरीरासोबतच ज्या काही मी या जगात वस्तू बघतो आहे, जेवढ्या काही वस्तू या जगामध्ये आहेत ते सगळ्या क्षेत्र त्याला म्हटलं जातं. ह्या टेक्निकल टर्म आहे, ह्या समजून घ्यायला पाहिजे आपण. तर त्याला क्षेत्र म्हटलं जातं. आणि एतद्यो वेत्ती तं प्राहु क्षेत्रज्ञम इति तद्वित. आणि या सगळ्या जगाचा किंवा शरीराचा जो साक्षी आहे तो आहे खरा परमात्मा, तो आहे आत्मा, ते आहे चैतन्य. म्हणजे आता मी शरीराला बघू शकतो प्रत्यक्ष, मी हात पाय बघू शकतो, मी माझ्या मनाला पण बघू शकतो, माझ्या मनामध्ये चांगला विचार येतोय, माझ्या मनामध्ये वाईट विचार येतोय, मी माझ्या बुद्धीला पण समजू शकतो, मी माझ्या सुखाला पण अनुभवू शकतो की मला सुख होत आहे, मला दुःख होत आहे. पण जे काही येथे क्लिअर सांगितलंय की जे काही आपण बघतो ते सगळं क्षेत्रमध्ये येतं. म्हणजे जे काही बदलणार आहे, अस्ति जायते वर्धते विपरिणमते क्षीयते नश्यते, या 7 गोष्टी ज्या आहेत, या 6 गोष्टी ज्या आहेत, या 6 गोष्टींमध्ये हे परिणाम पावणारं जे काही आहे, या जगामध्ये जे काही परिणाम पावता आहे ते सगळं क्षेत्रमध्ये येतं, ते ऑब्जेक्टमध्ये येतं. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आणि याचा सगळ्यांचा जो बघणारा मी साक्षी, त्याला इथे म्हटलंय क्षेत्रज्ञ. हे इथे यांनी ह्या 2 पॉइंट इथे क्लिअर केलेले आहेत. आता आपण दुसरा श्लोक बघू. क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्तद ज्ञानम मतम मम. आणि हे अर्जुना, सर्व क्षेत्रात क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मलाच समज व क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वतः जाणणे तेच ज्ञान आहे, असे माझे मत आहे. हा फार महत्वाचा श्लोक इथे भगवंतांनी दिलेला आहे. फार अत्यंत महत्वाचा श्लोक आहे हा. आता बरेच वेळा क्षेत्रज्ञ घेऊन आपल्या डोक्यात असं एक घेऊ शकतं की काय चालू आहे क्षेत्रज्ञ. पण थोडक्यात जर लक्षात ठेवायचं म्हणायचं असेल की हे जग, मी शरीर आणि हा जग, हे जग आणि या शरीर आणि या जगाला जाणणारा, ह्या 2 गोष्टी भिन्न आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर या जाणल्या जाणार जे काही आहे, शरीर किंवा मन किंवा बुद्धी किंवा जग जे आहे त्याला क्षेत्र म्हणतात. आणि जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ, त्याचा ज्ञाता या अर्थाने, म्हणजे क्षेत्र जाणणारा म्हणजे ऑब्जेक्टला बघणारा, विषयाला बघणारा, तो क्षेत्रज्ञ. आता माझ्यासमोर वही आहे, माझ्यासमोर पुस्तक आहे, माझ्यासमोर कम्प्युटर आहे. तर या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या क्षेत्र आहेत, म्हणजे ऑब्जेक्ट आहेत, विषय आहेत माझ्या डोळ्यासमोर. आणि या सगळ्यांना मी जो बघतोय, मी अनुभव घेतोय की वही आहे समोर किंवा लॅपटॉप आहे किंवा पुस्तक आहे, हे मी अनुभव घेतोय, मी बघतो आहे. तर या बघणाऱ्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. तर तिथं भगवंत म्हणतात की क्षेत्रज्ञम चापी माम विद्धि. आता बघा, आपलं पहिल्या स्टेजमध्ये आपला अनुभव कसा असतो? आपला अनुभव असतो की मी हे शरीर आहे. म्हणजे बहुतांश आपण लोक या शरीरालाच मी समजत असतो. जेव्हाही कोणी मला बोलवलं की अजय महाराज, तर लगेच मी ओ देईल. मला कुठे लागलं तर लगेच मला दुःख होईल. तर आपण प्रत्येक वेळी, बहुतांश वेळा आपण या शरीरालाच मी समजत असतो. ही झाली पहिली स्टेज. ही पहिल्या स्टेजवर आपण बरेच लोक आपण चाहत असतो. पण साधकाने हळूहळू याच्यावरती उठायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्याला साधक आपण म्हणू शकतो. आता ह्या पहिल्या स्टेजवरनं काय असतं? पहिली स्टेज की मी शरीर आहे,
आणि या शरीराचं संगोपन करणं, या शरीराला चांगलं ठेवणं, या शरीराचं भरण पोषण करणं हेच माझं कर्तव्य आहे, हाच माझा पुरुषार्थ आहे, हे आपण समजून असतो. त्यानंतरची दुसरी स्टेज येते. त्यानंतर दुसरी स्टेज काय येते, की आपल्याला लक्षात येतं की मी शरीर आहे, पण त्याचसोबत या शरीराच्या मागे काहीतरी चैतन्य सत्ता आहे, याची थोडीशी जाणीव होते. की आपण विचार करतो की अरे, ते जे माझ्यासमोर जे मृतदेह पडला आहे तो तर काहीच चालत नाही, फिरत नाही, आणि मी बोलतो आहे, चांगलं सगळं करतोय, म्हणजेच ते चैतन्यहीन आहे आणि मी चैतन्ययुक्त आहे. तर ही दुसरी स्टेज आहे, की मध्ये मध्ये ते येतं आपल्याला. बरेच वेळा आपल्याला 90% 99% आपण बॉडी कॉन्शियसनेस असतो, पण कुठे कधी आपल्याला मनात मध्ये येतं की मी शरीर तर आहेच, पण या शरीरासोबत काहीतरी एक चेतन सत्ता आहे, कोणीतरी चालवणारा आहे. की जेव्हा मी जागृत अवस्थेमध्ये असतो तेव्हा पण मी कोणीतरी बघणारं असतं, मी जेव्हा स्वप्न बघत असतो त्यावेळेस पण कोणीतरी एक तिथे कोणीतरी स्वप्नाला बघणारं असतं, आणि जेव्हा मी सुषुप्तीत असतो, जेव्हा ड्रीमलेस स्लीपमध्ये असतो, तेव्हा पण कोणी एक जागा असतो, तेव्हा पण कुठंतरी एक चैतन्य आहे, ते जागा आहे, ती सत्ता आहे, हे आपल्याला तेव्हा जाणवतं. म्हणून या दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्या लक्षात येतं की मी पण आहे, हे शरीर पण आहे, आणि शरीरासोबत काहीतरी एक चैतन्य सत्ता आपल्यामध्ये खेळते आहे, पण त्याचं भान सदैव नसतं. ते तिसऱ्या स्टेजमध्ये मग भान येतं. कसं भान येतं, की मी हे शरीर नाहीच आहे, मी फक्त चैतन्य स्वरूप आत्मा आहे. ही एक अजून मोठी उडी झाली ही, की आपल्याला सध्या काय आहे की फक्त शरीर आहे हेच मला जाणवतं. पण थर्ड स्टेजमध्ये काय होतं, की मी शरीर नाही, मी चैतन्य आहे, आणि या शरीराच्या खोळीमध्ये तो परमात्मा राहतोय. म्हणजे कंटेनर आणि कंटेंट्स ज्याला आपण म्हणतो, की एक भांड आहे आणि भांड्यामध्ये काहीतरी आहे. तसं ते शरीर जी आहे, हे शरीर ही फक्त खोळ आहे. इन्सिडेंटली मला ती मिळाली आहे, माझं काही प्रारब्ध होतं, काही कर्म माझे बाकी होते, म्हणून मला हे शरीर घ्यावं लागलं, आणि हे शरीर घेतल्यामुळे मी शरीरधारी आहे, पण शरीरामध्ये एक चैतन्य आहे, त्याचं मला सदैव आता भान राहत. ही आहे तिसरी स्टेज. आणि या चैतन्याचं भान असणं, म्हणजे आता काय झालं, कसा विचार झाला, की मी आहे पण माझ्यामध्ये मी चैतन्य आहे, फक्त हे अजय महाराजांच्या शरीरामध्ये चैतन्य आहे. म्हणजे राम चैतन्य आहे आणि हे चैतन्य राम शरीरामध्ये आहे. कृष्ण चैतन्य आहे, पण हे कृष्ण शरीरामध्ये हे चैतन्य आहे. म्हणजे डास घ्या, मुंगी घ्या, हे शरीर आहे, पण त्याच्यामध्ये ते चैतन्य आहे. मुंगीच्या शरीरामध्ये चैतन्य आहे, डासाच्या शरीरामध्ये चैतन्य आहे. आता हे सगळीकडे, आता काय झालं की तो सगळीकडे चैतन्याचा विचार करतोय, बाकी सगळ्या त्याच्यासोबत फक्त खोळी झाल्या, म्हणजे कंटेनर झालं. आता ही मोठी शिफ्ट झाली. पहिल्या स्टेजमध्ये आपण फक्त शरीराला मानतो की मी शरीर आहे, मग दुसऱ्या स्टेजमध्ये आपण मानतो की कुठेतरी काहीतरी चैतन्याचा अनुभव येतोय आपल्याला, काहीतरी चैतन्य आहे, जे शास्त्र म्हणतं ते काही खोटं नाही आहे, चैतन्य आहे, पण अनुभव नसतो सदैव. पण या तिसऱ्या स्टेजमध्ये आता पूर्ण मला त्या चैतन्याचं भान झालेलं आहे, आणि हे चैतन्याचं भान झाल्यानंतरच आपल्याला हे क्षेत्रज्ञ जे म्हटलेलं आहे, की या विषयाला किंवा ऑब्जेक्टला जो बघू शकतो साक्षी रूपाने, तो हा क्षेत्रज्ञ आहे. माझा प्रश्न पडतो की हे चैतन्य तर मी आता सांगितलं की रामामध्ये आहे, कृष्णामध्ये आहे, या डासामध्ये आहे, किंवा अजून काय मुंग्यांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे. मग असं किती प्रकारचं चैतन्य आहे? म्हणजे भरपूर प्रकारचं चैतन्य, याचा अर्थ की जितके काही प्राणी आहे, जितके काही मनुष्य आहे, त्या सगळ्यांमध्ये मग हे चैतन्य आहे. आणि तसंच काही काही फिलॉसॉफर मानतात पण, म्हणजे सांख्य फिलॉसॉफी जी आहे, ती सांख्य फिलॉसॉफी म्हणते की जितके शरीर आहे तितकं चैतन्य आहे, म्हणजे तितके आत्मा आहे. म्हणजे समजा 150 करोड आपण भारताची लोकसंख्या आहे, जगाची सोडून द्या, पण भारताची 140 करोड लोकसंख्या जर असेल तर 140 करोड आत्मा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु इथे कृष्ण त्या त्या फिलॉसॉफीला कापतात. इथे वेदांत फिलॉसॉफीचं ते इथे एस्टॅब्लिश करतात. वेदांत काय म्हणतं, की बॉडी जास्त असू शकतात, अनेक बॉडी असू शकतात, असंख्य बॉडी असू शकतात, पण त्यामध्ये चैतन्य मात्र एकच आहे. म्हणजे जितके शरीर तितकं चैतन्य वेगवेगळं नाही आहे. शरीर वेगवेगळे आहे, पण त्यामध्ये आत्मा हा एकच आहे. हा वेदांताचा मोठा सिद्धांत आहे, प्रसिद्ध सिद्धांत आहे. हा केवळ वेदांताजवळ सिद्धांत आहे.
आणि त्याला इथे भगवान म्हणतायत की क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी, की या सगळ्यांमधला तो आत्मा जो आहे क्षेत्रज्ञ, तो साक्षी, तो मी आहे. इथे भगवान तसं म्हणत नाहीये की मी वेगवेगळ्या प्रकारचा क्षेत्रज्ञ आहे. इथे म्हणत फक्त मी एकटाच आहे. म्हणजेच काय झालं की हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य हे फक्त एकच आहे. उदाहरण कसं समजायचं, आपण बघतो इलेक्ट्रिकचं नेहमीच आपण उदाहरण घेतो की इलेक्ट्रिक या पंख्यामध्ये पण आहे, त्या पंख्यामध्ये पण आहे, या लाईटमध्ये पण आहे, कॉम्प्युटरमध्ये, सगळीकडे इलेक्ट्रिसिटी आहे. आता इलेक्ट्रिसिटी वेगवेगळी आहे का? नाही, इलेक्ट्रिसिटी सगळीकडे एकच आहे. फक्त त्याची अभिव्यक्ती जी आहे ती फॅन थ्रू होते आहे, कॉम्प्युटर थ्रू होते आहे आणि लाईट थ्रू होते आहे. म्हणजे अभिव्यक्तीचे साधन फक्त चेंज झाले, पण त्यामध्ये फ्लो होणारी इलेक्ट्रिसिटी काय एकच आहे. तसंच इथे आपण समजायला पाहिजे की हे वेगवेगळ्या शरीरातून अभिव्यक्त आपण होतोय, परंतु त्या सगळ्या अभिव्यक्त होण्यामध्ये आत्मा एकच आहे. हे आपण इथे क्लिअर लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता इथे लक्षात घेता पुन्हा म्हणतात क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. आता हे जे आहे चैतन्य, आता ह्या चैतन्याला आपल्या शास्त्रामध्ये 2-3 नावं दिली आहे. मी मुद्दाम सांगतो ते कारण कन्फ्युजन होऊ नये, कारण आता आपण थोडं वेदांताच्या काही गोष्टी बघणार आहोत, म्हणून की 3 टर्मिनॉलॉजी आपण बघतो: आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा. ह्या 3 गोष्टी आपण नेहमी घेतात. आता तिन्ही गोष्टी आहे एकच, फक्त आपण कुठल्या अँगलनी बघतो, कुठल्या दृष्टिकोनातनं बघतो त्याकडे, त्यानुसार हा भेद होतो. म्हणजे माणूस एकच आहे, पण तो एक माणूस कोणाचा बाबा असतो, कोणाचा भाऊ असतो, कोणाचा पती असतो, किंवा ऑफिसमध्ये तो बॉस असतो. आता माणूस एकच आहे, पण त्याकडे बघणारे लोक वेगवेगळ्या दृष्टीने बघतात, म्हणून त्याची उपाधी जी आहे ती वेगवेगळी होते. तसंच जेव्हा केव्हा आपण जीवात्मा म्हणतो, तेव्हा समजायला पाहिजे की हा जीवात्मा म्हणजे इंडिव्हिज्युअल बॉडी सोबत असलेलं जे चैतन्य. म्हणजे मी स्वतःला म्हणतो की मी जीवात्मा आहे, कारण काय की ही शरीराची बाउंड्री आहे. ह्या बाउंड्रीमध्ये मी जीवात्मा आहे. तुमच्या शरीराची जी बाउंड्री आहे त्यामध्ये तुम्ही जीवात्मा आहे. थोडक्यात की जिथे जिथे इंडिव्हिज्युअल आहे, की जिथे कुठेतरी लिमिट आहे, लिमिट कशी आहे, कारण हा तसं म्हटलं तर आत्मा लिमिटलेस आहे, कुठेच लिमिट नाही, हा ऑल परवेडिंग आहे, सगळीकडे आहे तो आत्मा. पण तो या शरीरामुळे तो लिमिटेड होतो. जसं समुद्रामध्ये पाणी आहे, आता पाणीच पाणी सगळीकडे आहे, पण त्या समुद्रातनं मी समजा एक काय भांड पाणी घेतलं आणि बाजूला ठेवलं, तर आता काय झालं, त्या भांड्याला लिमिटेड पाणी झालं जाते, आहे पाणीच, परंतु त्या भांड्याच्या आकाराचा झाल्यामुळे तो जीवात्मा झाला. तसंच जे चैतन्य आपल्या शरीरामध्ये आहे, जे चैतन्याचा आपण मध्ये मध्ये काही अनुभव करतो, त्याला आपण म्हणतो जीवात्मा. हे पहिली गोष्ट. मग परमात्मा कोणाला म्हणतो, की परमात्मा म्हणजे की या सगळ्या समष्टीमध्ये म्हणजे पूर्ण विश्वामध्ये जे काही चैतन्य आहे त्याला आपण परमात्मा म्हणतो. आता हे 2 गोष्टी लावल्या, जीव म्हणजे माझ्या इंडिव्हिज्युअलसाठी आणि परम आत्मा म्हणजे ह्या पूर्ण सृष्टीमध्ये जे काही चैतन्य आहे त्या पूर्ण सृष्टीच्या चैतन्याला जेव्हा आपण संबोधन करतो तेव्हा आपण त्याला परमात्मा म्हणतो. आहे एकच, फक्त आपण त्याला संबोधन फक्त त्याचं वेगळं केलं आहे. आणि जेव्हा तो जीवात्मा पण नसतो आणि परमात्मा पण नसतो, आणि जेव्हा नुसतं आपल्याला ते चैतन्य सांगायचं असतं, तेव्हा त्याला आपण आत्मा म्हणतो. बरेच वेळा बोलताना आत्मा शब्द येतो, आपण आत्मा आहोत किंवा काय आहोत, तर तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की इथे कुठल्याही इंडिव्हिज्युअलला पण म्हणायचं नाहीये आणि समष्टीला पण म्हणायचं नाहीये. इथे फक्त चैतन्य हे दाखवायचं असल्यामुळे त्या चैतन्याला फक्त आपण आत्मा म्हणतो. तर ह्या 3 टर्मिनॉलॉजी वाटतात एकच, आहेत एकच, फक्त आपण कसं त्याकडे बघतो इथे फक्त फरक पडतो. आता त्याला उदाहरण जर घ्यायचं झालं तर प्राईम मिनिस्टर तुम्ही उदाहरण घ्या किंवा प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं उदाहरण घ्या, की तो प्रेसिडेंट ऑफ इंडिया जेव्हा तो प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये बसतो तेव्हा तो सगळ्या भारताचा राष्ट्रपती असतो. तो राष्ट्रपती म्हणून सगळ्यांशी जोडलेला आहे. हे झालं परमात्मा, की ॲज ए चैतन्य तो सगळ्यांशी जोडलेला गेलेला आहे. आणि तोच राष्ट्रपती जेव्हा त्याच्या घरात जातो, त्याच्या घरामध्ये जातो, तर त्या फक्त घराच्या लोकांचा, त्याच्या फॅमिली मेंबर तो होऊन जातो एक. तिथे त्याला आपण जीवात्मा म्हणतो, कारण तो लिमिटेड झाला.
आता यात फरक काहीच झाला नाहीये. म्हणजे तो जेव्हा घरातून निघतो तेव्हा 70 किलोच असतो आणि जेव्हा तो ऑफिसमध्ये तेव्हा 70 किलोच असतो. आता तो परमात्मा झाला म्हणून त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये काही. फक्त तो काय झालाय, आता ह्या पूर्ण समष्टीशी तो जोडला गेलेला आहे. पूर्ण भारताशी तो ॲज अ प्रेसिडेंट किंवा ॲज अ प्राईम मिनिस्टर तो आता जोडला गेलेला आहे. म्हणून इथे त्याला परमात्मा म्हटलं जातं. ह्या 3 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की इंडिव्हिज्युअल जेव्हा आपण बघतो तेव्हा जीवात्मा म्हणून आपण संबोधन करतो. जेव्हा समष्टीशी जोडला गेलो असतो, जेव्हा या समस्त समष्टी म्हणजे ह्या पूर्ण विश्वाशी जेव्हा जोडला गेलो असतो, तेव्हा त्याला परमात्मा म्हणतो. आणि जेव्हा कुठल्याही दृष्टीने आपण असं संबोधन करत नाही, तेव्हा तो केवळ आत्मा चैतन्य स्वरूप फक्त आपण त्याला म्हणतो. मग आता इथे प्रश्न पडतो की हे जे क्षेत्र तुम्ही म्हणता जाणून घ्या वगैरे वगैरे, हे जाणून घेतल्याने फरक काय पडणार आहे माझ्यात? हे एवढे कष्ट करायचे, हे आठवड्यातून 2 वेळा गीता वाचायची, मग नोट्स काढायच्या, मग त्या वाचायच्या, मग श्रवण करायचं, मनन करायचं, निधिध्यासन करायचं, यांनी मिळणार काय आहे मला? यांनी काय ऍडव्हान्टेज मिळणार आहे? माझ्या बाजूचे लोक तर मस्त आनंदात आहे, खाताय पितायत, मस्त झोपतायत, एन्जॉय करतायत लाईफ. आणि मी कशाला घासायचं सगळं सदैव? मी का सगळ्या माझ्या कामना वासना बंद करायच्या? तर यांनी काय मिळतं हे जर बघायचं असेल तर आपण एक जर उदाहरण घेतलं, की या समुद्रात निघणाऱ्या 2 लाटा आहेत आणि ह्या 2 लाटेपैकी एक लाट आहे अज्ञानी लाट आणि दुसरी लाट आहे ती ज्ञानी आहे, म्हणजे तिला ज्ञान झालेलं आहे. म्हणजे दुसऱ्या लाटेला असं समजायचं की ती जीवनमुक्त आहे. तर या दोघांच्या कॉन्शियसनेसमध्ये फरक बघा काय होतो मग, की ही पहिली जी अज्ञानी जी लाट आहे ती आता बघा, ती म्हणते मी आता छोटी आहे, मोठी आहे, म्हणजे तो नेम आणि फॉर्म. मी लाट आहे हे तिने नाव घेतलं आणि छोटी आणि मोठी हा तिने फॉर्म घेतला. मग ती लाट वाढते, छोटी होते, मोठी होते आणि मग तिला माहित असतं की एक वेळ अशी येणार आहे की मी आता त्या किनाऱ्याला जाऊन धडकणार आहे आणि किनाऱ्याला धडकलं की ती लाट फुटली. म्हणजेच काय, की जेव्हा आपण जन्म घेतो, आपण मोठे होतो, म्हणतो मी असा मोठा आला, मी असा मोठा ऑफिसर, मी असा त्यों आपण म्हणत असतो. इतका मोठा झालो, पण एक वेळ अशी येते की आपण मरणार आहोत आणि त्या मरणार असल्यामुळे ही सगळी सिक्युरिटीची धावपळ आपण जी लावली आहे मागे, की प्रत्येक वेळेस फ्युचर सिक्युरिटी काय असेल याचा जो आपल्याला विचार असतो, हा मरण धर्म आपण समजल्यामुळे, केवळ या नाम आणि रूपामध्ये अडकल्यामुळे. नाम आणि रूप, आणि त्यामुळे आपण स्वतःला समजतो की मी एक इंडिव्हिज्युअल आहे आणि मी मरणशील आहे. माझा जन्म झाला आहे, मी काहीतरी वाढलो आहे, मी कुठेतरी मोठा झालो आहे आणि एक वेळा मला मरण येणार. ती लाट जेव्हा समुद्रातनं येते, ती छोटी मोठी होत एक वेळा ती पुन्हा जेव्हा किनाऱ्याला लागते तेव्हा ती लाट फुटते. आता ही झाली अज्ञानी लाट. पण त्याचसोबत जी ज्ञानी लाट असते, त्या ज्ञानी लाटला काय, तिचं स्वरूप काय असतं, तिने बघितलं असतं की लाट आणि समुद्र हे काही वेगळे नाही आहेत. लाटेमध्ये पाणीच आहे आणि समुद्रामध्ये पण पाणीच आहे. माझं खरं स्वरूप काय आहे? पाणी. मग ती छोटी असो की मोठी असो, त्यांनी काय केलं की आता नाव आणि रूप हे दोन्हीही बंधनं तोडून टाकले. पहिल्या लाटेने काय केलं होतं की लाट, एक छोटी लाट, मोठी लाट अशी त्यांनी एक नाव आणि रूपाचं एक पांघरलं होतं काहीतरी. पण या लाटेने काय केलं की तिने त्या पाण्याशी आयडेंटिफाय केलं, की फक्त आपण फरक बघा ना काय आहे लाटेमध्ये आणि समुद्रामध्ये. फरक काय आहे? फक्त साईजचा फरक आहे. लाट छोटी मोठी असते आणि समुद्र मोठा असतो. पण खरं या दोघांमध्ये कॉमन काय आहे? पाणी. म्हणजे लाटेचं पण खरं स्वरूप काय? पाणीच आहे. आणि समुद्राचं पण खरं स्वरूप काय? पाणीच आहे. तर जो या पाण्याशी आयडेंटिफाय झाला त्यांनी खरं त्याच्यामध्ये मग आता कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी धाव नसते, काही नसते, काही नसते. कारण ही नोज की हे सगळं अज्ञान आहे. हे लाट होणं, मोठी लाट, छोटं लाट आणि त्या किनाऱ्याला लागणं, हे सगळे अज्ञान आहे. पण खरं माझं स्वरूप काय? पाणी आहे. आणि मी जर पाण्याशी आयडेंटिफाय झालं तर कधीच मी लहान मोठी लाट असल्याचं मला अज्ञान होणार नाही. हा त्यांना फरक पडतो. आता असं या ज्ञानी माणसाचा कॉन्शियसनेस असतो. आणि हे तिथे भगवंतांना सांगायचं आहे की ते म्हणतात की क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी, की मला तू क्षेत्रज्ञ समज, हा साक्षी तू समज. तू स्वतःला लाट समजू नको, तू त्या पाण्याशी आयडेंटिफाय हो, तू त्या चैतन्याशी आयडेंटिफाय हो,
तू या शरीराशी, मनाशी, बुद्धीशी आयडेंटिफाय होऊ नको. तुम्ही जेव्हा आपल्या या शरीराशी, मनाशी आयडेंटिफाय झाला की तुम्ही त्या अज्ञानी लाट्यासारखं झाला. म्हणजे तुम्हाला जन्म आहे, शरीर तुम्ही म्हटलं की जन्म आहे, ते शरीर वाढणं आहे, त्याचं वृद्धापण आहे, वृद्ध आहे, होणं आहे, रोग शोक आहे आणि एक दिवशी मरणार आहे. कारण तुम्ही शरीराशी आयडेंटिफाय झाला. पण तुम्ही चैतन्याशी आयडेंटिफाय व्हा, तुम्हाला काहीच प्रश्न नाही आहे. तुम्ही पाण्याशी आयडेंटिफाय व्हा, मग ती लाट असो की समुद्र असो, एकच गोष्ट झाली. तर इथे भगवंत म्हणतात की क्षेत्रज्ञ हा असा तू साक्षी मला समज, मला म्हणजे जे चैतन्य स्वरूपाला समज, आणि सर्व क्षेत्रेषु भारत. आणि हे कुठे आहे मग हे परमात्मा? सर्व क्षेत्रेषु, सगळ्या जगामध्ये हा आत्मा भरलेला आहे. त्याला आपण ऑल परवेडिंग म्हणतो, सर्वगत हा आत्मा. अशी कुठलीही जागा नाही, कुठलीही जागा नाही, वस्तू नाही की मी चैतन्य आहे, हे शरीर चैतन्य आहे, तुम्ही चैतन्य आहात. हे सगळे, ही जे जगातल्या गोष्टी आहेत या सगळ्या चैतन्य आहे. आणि या चैतन्य रूपाने आपण एक आहोत. बॉडीली आपण एक नाही. तुमचं शरीर वेगळं, माझं शरीर वेगळं, माझ्या इमोशन्स वेगळ्या, तुमचे इमोशन्स वेगळ्या, तुमची बौद्धिक पात्रता वेगळी, माझी बौद्धिक पात्रता वेगळी, माझं मन वेगळं, तुमचं मन वेगळं. या सगळ्या सुपरफिशियल गोष्टींनी आपण वेगळे आहोत, पण चैतन्य रूपाने एक आहोत. छोटी लाट, मोठी लाट या रूपाने वेगळे आहोत, पण पाणी रूपाने एक आहोत. हा 0 वॅटचा लॅम्प, 100 वॅटचा लॅम्प, हॅलोजन लॅम्प, या लॅम्पच्या अभिव्यक्तीप्रमाणे आपण वेगळे आहोत. पण लॅम्पमध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी मात्र एकच आहे. इलेक्ट्रिसिटी वेगवेगळी नाही आहे. पाणी काही लाटेचं पाणी वेगळं आणि समुद्राचं पाणी वेगळं नाही आहे. तसंच आपण चैतन्य काही वेगळं नाही आहे. तर इथे हे फार महत्वाचं समजून घ्यायला पाहिजे. भगवंत म्हणतात की क्षेत्र क्षेत्र ज्ञानम यत्त ज्ञानम मतम. तर हे इथे म्हणतायत की या क्षेत्रामध्ये, म्हणजे संपूर्ण या विश्वामध्ये ही जी सृष्टी आहे किंवा हे जे शरीर आहे किंवा हे जे सृष्टी आहे जे मी बघतो आहे, या सगळ्या बघणाऱ्यामध्ये असलेलं चैतन्य आणि जो बघणार आहे मी, माझ्यामध्ये असलेलं चैतन्य, हे दोन्हीही एकच आहे. एवढं यत्त ज्ञानम मतमम, हेच खरं ज्ञान आहे. हेच भगवंत सांगतात की मी तुम्हाला पूर्वी सुरुवातीला सांगितलं होतं की हा 7व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत जीव आणि ईश्वराचं ऐक्य भगवान सांगतात. की जीव हा वेगळा नसून, ईश्वर हा वेगळा नसून, दोघंही एक आहे. तत्वम असी, हे दोन्हीही भाग एकच आहे. हे याचं सूत्र आहे या श्लोकामध्ये. फार महत्वाचा श्लोक आहे की हे जे क्षेत्रज्ञ तू बघतो आहे, जे काही सगळं ऑब्जेक्ट बघतो आहे, हे काही जग जे बघतो आहे, ह्या जगामध्ये जे काही चैतन्य आहे आणि हे जग बघणारा तू जो आहे, ह्या दोघांमध्ये एकच आहे चैतन्य. हा, बॉडीली वेगळा आहे, इमोशनली वेगळा, तो भाग वेगळा, पण चैतन्य रूपाने, पाणी या रूपाने, इलेक्ट्रिसिटी या रूपाने तुम्ही सगळे एकच आहात. हे तिथे भगवंत सांगतायत. आणि म्हणतात तत्वता ज्यांनी असं जाणलेलं आहे तेच ज्ञान आहे, असे माझे मत. म्हणजे खरं खरं ज्ञान काय आहे की सगळ्यांमध्ये चैतन्य स्वरूप बघणं. म्हणजे ह्या जगामध्ये, विश्वामध्ये आणि माझ्यामध्ये एकच चैतन्य खेळत आहे. बाहेरचा जो डिफरन्स आहे तो फक्त सुपरफिशियल आहे, आतमध्ये चैतन्य मात्र एकच आहे. तर या सुपरफिशियल डिफरन्सेसला घालवून, म्हणजे 0 वॅटचा लॅम्प आणि 100 वॅटचा लॅम्प, हे दोन लॅम्पचे फक्त प्रकाश अभिव्यक्ती फक्त वेगळी आहे. पण आपण जर म्हटलं की हे दोघांमध्ये फार मोठा फरक आहे बाबा, फरक काय आहे? फक्त प्रकाशाचा आहे, पण इलेक्ट्रिसिटी मात्र एकच आहे. तसंच काय म्हणता, एक ब्रह्मज्ञानी म्हणा तुम्ही, किंवा इकडे प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणा, किंवा तुम्ही स्वतः म्हणा, या तिघांमध्येही, या ज्ञानी माणसामध्ये किंवा नावलौकिक नसलेल्या मोठ्या माणसामध्ये आणि आपल्यासारख्या साधारण माणसामध्ये चैतन्य रूपाने आपण तिघही एक आहोत. हा, बाकी उपाधी रूपाने आपण वेगवेगळे असू शकतो. इथे तेच म्हणतात की हे असं समजणं, हे जे ज्ञान आहे हे समजणं खरं खरं म्हणतात की ते खरं ज्ञान आहे, असं माझं मत आहे. इथे भगवंत आपल्याला सांगतायत. तिसरा श्लोक जस्ट बघू आपण आणि मग बंद करू. तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. यासाठी ते क्षेत्र जे काही आहे आणि ते ज्या प्रकारचे आहे, तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणापासून जे झाले आहे, तसेच तो क्षेत्रज्ञही जो कोणी आहे व ज्या प्रभावाचा आहे,
ते सर्व संक्षेपाने माझ्याकडून ऐक. आता भगवंतांनी सांगितलं की क्षेत्रज्ञ कसा आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं चैतन्य स्वरूप भगवंतांनी सांगितलं. आणि आता विस्ताराने भगवंत सांगतायत की तू आता माझ्याकडून ऐक. काय ऐक? की या पूर्ण क्षेत्राचं स्वरूप काय आहे. म्हणजे काय म्हणतात की यत्तत क्षेत्रम, की हे क्षेत्र काय आहे, म्हणजे हा ऑब्जेक्ट किंवा हे जग काय आहे, क्षेत्र काय आहे, कुठल्या प्रकारचं हे क्षेत्र आहे, यात कुठले कुठले विकार आहेत, विकारात म्हणजे कॉज आणि इफेक्ट, हे कुठले कुठले विकार यामध्ये आहे. आता या क्षेत्राचं कारण काय आहे हे पण तू समजून घ्यायला पाहिजे. मग क्षेत्रज्ञ काय आहे, तो साक्षी क्षेत्रज्ञ म्हणजे तो काय आहे, आणि त्याचा प्रभाव म्हणजे त्याची महिमा काय आहे. हे असे जवळपास 7 प्रश्न इथे भगवंतांनी केले की मी हे तुला डिटेलमध्ये सांगतो. कारण आतापर्यंत काय सांगितलं, शॉर्टमध्ये काय सांगितलं होतं की क्षेत्रज्ञ म्हणजे ऑब्जेक्ट, की हे पूर्ण संपूर्ण विश्व, आणि क्षेत्र म्हणजे हे पूर्ण विश्व, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे याला जाणणारा, एवढंच फक्त सांगितलं होतं. आता या तिसऱ्या श्लोकापासून ते म्हणतायत की याचं स्वरूप तुला मी आता सांगतो, की हे याचं कारण काय आहे, याचा प्रभाव काय आहे, हे कसं विकार पावतं. कारण याच्यामध्ये हे जे कॉज आणि इफेक्ट आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही या जगामध्ये बघाल तर कॉज आणि इफेक्ट आहे. म्हणजे मी जर इफेक्ट असेल तर मी जर कार्य असेल तर माझं कारण काय, माझे आई वडील. माझ्या आई वडील हे कार्य आहेत, कारण त्यांचे आई वडील पुन्हा त्यांचे कारण आहेत. तर अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही बघाल या जगामध्ये तर ही कार्य आणि कारण, कॉज आणि इफेक्ट या विकारांमध्ये आहे. तर याचं खरं स्वरूप काय आहे हे आता आपल्याला भगवंत हळूहळू सांगतील डिटेलमध्ये, आणि ते आपल्याला बघायचं आहे. तर ते आपण पुढच्या क्लासपासून बघायला सुरुवात करू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.